श्रोते हो, आज आपण विविध दत्तक्षेत्र यामध्ये श्री दत्त महाराजांचे एक पवित्र, सुंदर, जागृत व मुख्य असे स्थान श्री क्षेत्र नृसिंहवाडी बघणार आहोत. नरसोबाची वाडी अथवा श्री क्षेत्र नृसिंहवाडीला दत्तप्रभूंची राजधानी म्हणून ओळखले जाते. दत्त भक्तांसाठी हे अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. नृसिंहवाडी कोल्हापूर पासून 51 किलोमीटरवर कृष्णा पंचगंगेच्या नयनरम्य तीरावर वसलेले हे तीर्थस्थळ आहे. नृसिंह सरस्वतींनी 1388 मध्ये संन्यास दीक्षा घेतल्यानंतर ते तीर्थाटनास निघाले. त्या दरम्यान 1421 मध्ये त्यांचा मुक्काम औदुंबर क्षेत्री होता. तर 1422 मध्ये कृष्णा पंचगंगा संगमा नजीकच्या गावात होता. औदुंबर वृक्षातळी श्री दत्तात्रेय भगवंतांनी स्वयंभू अशा श्यामसुंदर मनोहर पादुकांच्या स्वरूपाने वास्तव्य केले आणि अन्नपूर्णा जानवीची स्थापना केली आणि आपण येथे वास करू अशी ग्वाही भक्तजनांना दिली. रम्य औदुंबर वृक्षाच्या खाली श्री स्वामी महाराज ध्यानधारणा करीत असत. 2 प्रहरच्या वेळी पैल तीरावर असलेल्या अमरापूर या ठिकाणी भिक्षेस जात असत व परत याच ठिकाणी येऊन ध्यानयोग साधत असत. नृसिंह सरस्वतींच्या पावन वास्तव्यामुळेच या क्षेत्राला नृसिंह वाटिका म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांनी आपल्या अगम्य लीला या संगम क्षेत्री भक्तांना दाखवल्या. याच संगमस्थळी अनेक सत्पुरुषांचे वास्तव्य होते. श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी यांनी दीर्घकाळ साधना केली. सद्गुरु परमपूज्य श्री गुळवणी महाराजांनी याच क्षेत्री फार मोठे कार्य केले. नदी तीरामुळे परिसरास लाभलेली समृद्धता, वातावरणातील भरून राहिलेला भक्तिभाव, पैल तीरावरील अमरेश्वर, कृष्णेचं विस्तीर्ण पात्र अशा या दत्तभक्तीच्या रम्य तीर्थक्षेत्री भक्तांचा अष्टोप्रहर राबता असतो. या पवित्र संगमस्थळी स्वामी तपसाधना करत असत. काही दिवस गेल्यानंतर थोड्याच अंतरावर असलेल्या आलास गावच्या श्रीपाद भट जेरे हे वृद्ध गृहस्थ जवळ असलेल्या शिरोळ ग्रामी जोशीपणाची वृत्ती करत असत. ते मार्गस्थ असता श्री स्वामी महाराजांना वंदन करून पुढे जात असत. असे काही दिवस गेल्यानंतर त्या ब्राह्मणाचा भाग्योदय झाला. त्यांच्याकडून श्री दत्तात्रेयांच्या मनोहर पादुकांची स्थापना केली गेली. या वृद्ध ब्राह्मणास तेथे अर्चक म्हणून ठेवले. श्री स्वामी महाराजांनी पुढील कार्यासाठी गमन करते वेळी या ब्राह्मणास आशीर्वाद दिला की या औदुंबर वृक्षास जेवढी फुले फळे आहेत तेवढा तुझा वंशवृक्ष वाढेल, कारण या ठिकाणी प्रत्यक्ष भगवान दत्तात्रेय शरण आलेल्यांची दुःखे निवारण करण्यासाठी आहेत. काही दिवस ते श्रीपाद भट आलासहून रोज त्या ठिकाणी येऊन अर्चना करत असत. काही काळानंतर तेथे हळूहळू वस्ती झाली. तेथे श्रीपाद भटाच्या पुत्राने वंशोवंशी राहून श्री महाराजांची अर्चना केली. अशा ठिकाणी सिद्ध गुरु, सिद्ध साधू योगी यांनी एकांत स्थळ पाहून तपश्चर्या केली. येथे नृसिंह सरस्वतींच्या मंदिरा व्यतिरिक्त वास्तव्य केले. त्यामध्ये श्रीरामचंद्र योगी, श्री नारायण स्वामी, श्री कृष्णानंद स्वामी, श्री गोपाळ स्वामी, श्री मौनी स्वामी, श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी अशा सिद्धांनी काही काळानंतर या स्थानास श्री नृसिंहवाडी हे नामाभिधान प्राप्त झाले. नरसोबाच्या वाडीचा उल्लेख अमरापूर या नावाने गुरुचरित्रात आला आहे. पंचगंगा नदीमध्ये कुंभी, कासारी, तुलसी, सरस्वती आणि भोगावती या 5 पवित्र नद्यांचे पाणी आहे. पंचगंगेचा येथे कृष्णेबरोबर संगम होतो आणि पुढे ती कर्नाटकात वाहत जाते. येथील कृष्णेत
शुक्ल पाप विनाशी, सिद्ध, अमर, कोटी, शक्ती, प्रयाग, संगम अशी 8 पवित्र तीर्थे आहेत. याच ठिकाणी काशी विश्वेश्वराचे निवास आहे. या संगमाच्या दर्शनाने काशी क्षेत्री दर्शन घेतल्याचे पुण्य लाभते. श्री जनार्दन स्वामींच्या आज्ञेवरून एकनाथ महाराजांनी या ठिकाणी घाट बांधला आहे. पहाटे 3 पासून ते रात्री 10 वाजेपर्यंत दत्त भक्तीचा जागर येथे सुरू असतो. सुखासाठी करीसी तळमळ, तरी तू वाढीस जाई एक वेळ, मग तू अवघाची एकरूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरशी. वाडीतील दत्त मंदिराबाबत सांगितली जाणारी माहिती मात्र आश्चर्यकारक आहे. जरी हे हिंदूंचे पवित्र स्थान असले तरी हे मंदिर विजापूरच्या आदिलशहाने बांधले आहे. विजापूरच्या बादशहाच्या मुलीचे डोळे गेल्यामुळे तिला अंधत्व आले. तेव्हा बिदरच्या बादशहाच्या सांगण्यावरून आदिलशहा नृसिंहवाडीस आला. त्याने गुरूंचे दर्शन घेतले व नवस बोलला. पुजाऱ्याने जो अंगारा दिला तो त्याने मुलीच्या डोळ्याला लावला. तिला दृष्टी प्राप्त झाली. त्यामुळे बादशहा आनंदित झाला आणि मंदिराचे बांधकाम करून दिले. त्यामुळे मंदिराला कळस नाही. या देवालयाचा आकार बादशाही थाटाचा अर्थात घुमटांचा आहे. याहून विशेष म्हणजे श्रींच्या पादुकांवरील वस्त्रही त्याच रिवाजाचे आहे. याचाच अर्थ गुरुचरित्रात उल्लेख असल्याप्रमाणे सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी एकाच भावनेने एकत्र येतात. नृसिंहवाडी येथे मंदिराभोवती मोठा गोलाकार मंडप असून त्याला 4ही बाजूंना उंच व विस्तृत खांब आहेत. मागे औदुंबराचा पार आहे. येथे मंदिर प्रदक्षिणा अतिशय महत्वाची मानतात. ओसरीत बसून दत्तभक्त गुरुचरित्राचे पारायण करतात. औदुंबराखाली कृष्णा नदी सम्मुख मनोहर पादुका आहेत. त्यापुढे थोडी मोकळी जागा आहे. त्याच ठिकाणी पुजारी बसतात. आतील गाभाऱ्यातील पादुकांची पूजा करतात. या गाभाऱ्याचे दार अतिशय लहान आहे. पादुका ज्या सभागृहात आहेत त्याच्या दर्शनी भागावर चांदीचा अलंकृत पत्रा बनवला आहे. मधोमध गणेशपट्टी, त्यावर आजूबाजूला मयूर व जय विजय आणि त्यांच्यावरील बाजूस नृसिंह सरस्वती महाराजांची प्रतिमा ठेवलेली आहे. पुजारी जेथे आसनस्थ होऊन पूजा करतात त्यांच्या एका बाजूला स्वयंभू श्री गणेशाची भव्य मूर्ती असून तिचीही पूजा होते. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी यांचे स्मृती मंदिर आहे. त्याच्या मागे पिंपळाखाली श्री हनुमानाचे मंदिर आहे. श्री रामचंद्र योगी व श्री नारायण स्वामी यांची समाधी मंदिरे आहेत. नृसिंह सरस्वतींच्या वास्तव्यामुळे इथल्या वातावरणात एक संचार जाणवतो. त्यांनी येथे तब्बल 12 वर्षे तपश्चर्या केली. या काळात त्यांनी अनेक व्याधीग्रस्तांना सुखाची वाट दाखवली. अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत. राजांचे अधिराजे आहेत. योग सम्राट आहेत. तरीही अत्यंत मृदुहृदयी भक्तवत्सल आहेत. स्मर्तुगामी आहेत. मला अहंकार नाही असाही अहंकार साधकांना नसावा असे ते सांगतात. मंदिर परिसरात संस्थानाची निवास व्यवस्था असून अल्प दरात भाविकांना त्याचा लाभ घेता येतो. जेवणाची व्यवस्था देखील या ठिकाणी छान आहे. श्री गुरुदेव दत्त.